नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये 17 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या पेरण्या देखील होणार आहेत, लागवडी देखील होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज मध्ये दुपार 3च्या नंतर आता ऊन असेल, पण 3च्या नंतर लगेच विजेच्या कडकडासह पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 14 तारखेला म्हणजे 14 जून, 15, 16, 17 आणि 18 तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. की विदर्भामध्ये मात्र उद्या 14 पासून 14, 15, 16, 17, 18 पर्यंत खूप पाऊस पडणार आहे. ज्यांचे शेत तयार आहेत, नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये 17 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. पण विदर्भात मात्र 14 पासून मात्र चांगला पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जे विदर्भात जे पाऊस येणार आहे उद्याचा 14 तारखेचा, त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे, वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. वारं जास्त असल्यामुळे झाडं देखील पडण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून हे नाकारता येत नाही. म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या. आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र खूप काल परवा पाऊस झाला आणि आता नंबर आहे आता विदर्भाच्या पावसाचा. मग 14 जून पासून विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता इकडे विदर्भामध्ये अकोटकडे जात असताना पहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांनी आपण आपले शेत एकदम दुरुस्त करून ठेवलेले. त्यांना सांगू इच्छितो की आता उद्यापासून 14 पासून चांगला विदर्भात पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्या. वातावरण तयार झालं, थोडं दिसलं की तुम्ही तुमच्या घर जवळ करा, पण झाडाखाली मात्र थांबू नका. झाडावर 16% विजा पडतात, बाबरीच्या झाडावर वीज पडते, आंब्याच्या झाडावर पडते, नारळाच्या झाडावर पडते, चिंचाच्या झाडावर पडते, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र 17 जून पर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे, कुठं उघडे नाले वाहणारा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.